ज्यावेळेस आपण ट्रेनमध्ये बसलेलो असतो त्यावेळेस इथं दरवाजात बस, तिथे बस, कुठे पण बस, जेव्हा जागा नसतं, रिझर्वेशन नसतं त्यावेळेस. आता ही ट्रेन आम्ही लहानपणी असंच करायचो. ट्रेन जाईपर्यंत शेवटपर्यंत आम्ही ट्रेन बघायचो. ती जाताना खूप मजा बघताना खूप मजा यायची. आता ट्रेन गेली, आता गावात पोचलो. गावात पोचल्यावरती आपण जाणार आपल्या शेतावरती गेल्यावरती सगळ्यात पहिलं विहिरीचं दर्शन घेतलेलं आहे. विहिरीवरती भरपूर गबाळ आलेले आहे. तर हे गबाळ जाताना काढून टाकतो. आणि तिकडे बघा नांगरणे आपली चालू झालेली आहे विहीर शेतावरती. आपला पुतण्या दर्शन गौतम हिरे तसं त्या नांगरावरती बसला होता. आता हे जातानाचा व्हिडिओ आहे जो मध्येच टाकला, विहीरवरती क्लिअर करून टाकलं होतं गबाळ सगळं. ते दोन्ही एकदम दाखवण्यासाठी. आता मग परत कंटिन्यू करूया. तर आपला हा दर्शन बसला होता नांगरावरती. नांगर हाताने चाललं होतं त्याचं आणि सुंदररित्या त्याने भरपूर असं छान असं नांगरून दिलेलं आहे. दमल्यावरती आपण थोडंसं बोललं चला जेवण करूया, कारण दर्शनच्या आईने जेवण पाठवतो वहिनीने, शेवभाजी आणि चपाती बाहेर आणि सोबत जांभळं पण होती. जांभळं पुतण्या तोडून आला होता. आता ते खाऊन पिऊन आराम केल्यानंतर 5 वाजता आम्ही निघालो. भाऊ मला म्हटलं की चला आपल्याला लॉन्जवरती एक जेवणाची ऑर्डर आहे. तर मग ही जेवणाची ऑर्डर होती, त्याला समर्थ लॉन्जवरती बड्डे होता एक पहिल्या वर्षाचा मुलाचा. बड्डेसाठी निघालो मी, कृष्णभाऊ आणि त्यांचा मित्र बरोबर. पोचल्यावरती त्यांनी तुरंत आपला ताबा घेतल्यानंतर मी सहज आपलं फिरत होतो. तर बघितलं तर डेकोरेशनचं काम चालू होतं. डेकोरेशनवाल्याने स्टेजवरती तर जवळपास डेकोरेशन संपवलंच होतं. रस्त्यालाच लागून आहे समर्थ लॉन्च. काही लांब असं नाही, आतमध्ये नाही, आडवळणी नाही. छान असा लॉन्च आहे. मी बघितलं, पहिलीच माझी भेट आहे. आणि तिथे राधाकृष्णाचं मंदिर पण होतं. आतमध्ये गेल्यावर असं मस्तपैकी लॉन्च आहे, ज्याच्यावरती तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता, व्हिडिओज बनवू शकता. नवरा नवरीचे फोटोशूट होतात आणि बाजूला तिथे रूम पण होते नवरा नवरीची. हां, हे बघा, हे नवरा नवरीचे रूमसाठी बनवलेलं आहे तिथे. आणि तो आतमध्ये हॉल होता. तर हॉल आणि नवरानवरीची रूम आणि लॉन्च ह्याच्यामध्ये किचन बनवलं. तर या किचनवरती आपला भाऊने परत चालू केलेलं आहे जिलेबीवरती बनता. आता हे 150 लोकांची जिलेबी बनवायला घेतलेली आहे. सणासण जिलेबी असे मस्तपैकी बनवायचं काम चालू होतं. जसं पहिला दणका कंप्लीट झाला, भावाने लगेच मला म्हटलं की टेस्ट कर. 3-4 जिलेबी दिल्या काढून. मी कोणाला नाही म्हटलं नाही, घेतलं 3-4 खाऊन घेतलं. गरम जिलेबी खाण्यामध्ये जे सुख आहे ते कशातच नाही. मला लहानपणापासून जिलेबी खूप आवडायची. मग आता एवढं सगळं केल्यानंतर आपण बोलू आता रिटर्न जाऊ, तर जातानाचा पण व्हिडिओ असलाच पाहिजे ना. तर मग आता नाशिकपासून बसलो होतो. मग आता इगतपुरीला आल्यावरती बोललं थोडंसं चांगला नजारा असतो, जाताना दिसतो. पण आपला दुर्दैव असं की आपल्याला उजव्या साईडला बसायला भेटलं होतं आणि डाव्या साईडला भरपूर असे चांगले नजारे होते. पण तरी आपण एक छोटे मोठे व्हिडिओ करून पाठवायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काढायचा प्रयत्न. इथे गाडी खूपच स्लो झाली होती, कारण का पुढे जाऊन गाडी थांबणार होती आणि गाडी इंजिन सोडणार होती. गाडीला डबल इंजिन लागतं जेव्हा इगतपुरी घाट चढताना, इगतपुरी ते कसारा घाट चढताना. आणि घाटावरती पोचलो वरती, तर मध्ये गाडी इंजिन सोडते. ॲक्च्युली ते जाऊन कसारा स्टेशनला सोडते, पण आपली गाडी काय कसारा थांबणार नव्हती. तर तर मग तिने काय केलं की मध्येच घेतलं थांबून आणि आपलं इंजिन घेतलं तिथे सोडून. आता इथे थांबते थोड्या वेळ, ट्रेन थांबली. ही इंजिन निघालेली आहे आपली थांबून आणि आपण जवळपास कसाराला आता पोचतो आहे. पण कसाराच्या अगोदर थांबलं, कारण का इथे बोललो तर बोला इंजिन सुटणार आहे. तर मग आता पुढे आलो आपण, आणि आता पुढे आल्यावरती आपल्याला सिग्नल लागला परत एक, आणि हा सिग्नल ह्याच्यात लागला का तर हे इंजिन पास होईल. जे आता सोडलं होतं ना ते इंजिन पास होईल. आता काय करायचं, तर मग मला पाठचे पण डबा दिसत आहेत आणि पुढचे पण डबे दिसत आहेत. मग थोडासा कॅमेरा वाकडा करून घेण्याचा प्रयत्न केला, पण थोडासा चुकला प्रयत्न. असो, आपण कुठे प्रोफेशनल आहे बघू. पुढे
AC 2 इंजिन लागले होते आपल्या गाडीला, आता सुटलेले आहेत आणि त्यांना सिग्नल भेटलेलं आहे आपली गाडी तिथेच आहे. तर आपला प्रवास कसारापर्यंतच होता, म्हणजे तुमचा आणि आमचा. तिथून पुढे मी पनवेल. टाटा सी.